मनातलं ॲज इट इज, फिल्टर नाही, ड्रामा नाही. जे मनात आहे तेच बाहेर. बिनधास्त, थेट, खरं. त्या काळामध्ये जे डेडिकेशन असल्याशिवाय तुम्ही सिनेमात येऊ शकायचं नाही, कारण कारण अपॉर्च्युनिटी कमी होत्या, एक्झॅक्टली खूप कमी होत्या. बरं, त्या काळामध्ये सिनेमाचा ऍक्टर, तो ऍक्टर्स पडद्यावर येईपर्यंत त्यांनी खूप स्ट्रगल केलेलं असायचं. तर किंमत होती रे, ती किंमत होती. बरं, ते त्यावेळेला डायरेक्टर्स मीडियम होता. म्हणजे भालजी पेंढारकर असू दे, विशांताराम असू दे, किंवा ते ना, जर अगदी नवखा आला तरी त्याला ट्रेन करून तुम्ही जेव्हा पडद्यावर जेव्हा बघायचे, म्हणजे विशांताराम बापूंनी जेव्हा जितेंद्र यांना गीत गाय पत्थरोने पहिला चित्रपट नवखा होता, एकदम नवखा. म्हणजे हे सप्लाय करणारा, ज्वेलरी सप्लाय करणारा, त्यांना तो छान वाटला, पण त्याच्याकडे काम करून घेतलं त्यांनी. तर त्या काळातल्या डायरेक्टरांमध्ये तो एक कॉन्फिडन्स होता, तेव्हा तो एक टेक्निकली ॲडव्हान्स्ड होते. आणि आता काय झालं, आता पेशन्स होते. कॅमेरामॅन एक एक्सपर्ट असायचा, मॉनिटर्स नव्हते, त्यामुळे डायरेक्टर कॅमेरामॅन वर विश्वास ठेवून करायचे. आता काय होतं की मॉनिटर्स आलेले आहेत, तर ऍक्टर्स सुद्धा ते मॉनिटर जवळ येतात आणि बघतात, नाही वन मोर लिहिते. मी कधीच मॉनिटर बघत नाही, ते माझं काम नाही, ऍक्टरचं काम नाही. बरं, मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा परफॉर्म करता तेव्हा तुम्हाला कळतं की आपण बरोबर करतोय का काय. तुम्हाला मॉनिटर बघायची गरज नाहीये, किंवा यू नो एक्झॅक्टली की तुम्ही चुकले, की तुम्ही माती खाल्ली आहे, का तुम्हाला काय करायचंय. बरं, त्यावेळेला रीळ होती, तर रीळ असल्यामुळे ती जपून वापरली जायची. त्यामुळे 10 रिहर्सल करून तू टेकच्या वेळेला व्यवस्थित कर बाबा, नाही तर किती डायरेक्टर्स म्हणायचे, हे बघ रीळ वेस्ट केली ना तर रीळाचे पैसे घे ना मी तुझ्याकडनं. असं आता डिजिटल आल्यामुळे किती शूट करा, किती काय करा. पण मी पाहिलं, म्हणजे इफ यू विल आस्क मी द सेम थिंग, मला असं वाटायचं की कुठेतरी जास्त डेडिकेशन होतं, जास्त एक माहिती असायचं की बाबा हे रील संपते आपल्याला त्याप्रमाणे, आणि पहिल्या रिहर्सल्स करून घेणं. आता कसं होतं, हा ठीक आहे ना, चल ना, आणि आता तो प्रॉम्प्टिंगचा जमाना आला. म्हणजे तो तर काय भलतंच प्रकरण आहे. तुम्हाला जर कोणीतरी प्रॉम्प्टिंग देत असेल आणि तुम्ही ते प्रॉम्प्टिंग घेऊन तुम्ही अभिनय करत असाल, तर तुमचा आत्मा कसा त्यात तुम्ही ओतणार आहात? तुमचं वन माइंड कुठेतरी एक ते प्रॉम्प्टिंग घेण्याकडे जातं ना. पण आजकाल सिरियल मध्ये हे सर्रास चाललेलं मला दिसतं. काय झालंय की आता एक तर त्यांच्याकडे वेळच नाहीये, इतकं फास्ट झालंय. आणि आता आम्ही एपिसोड्स किती केले, 1491 एपिसोड्स. 1491 एपिसोड्स करणं इट्स नॉट अ व्हेरी स्मॉल हे. तर इतकं करायचं, त्यामुळे ना बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला आत्ताच्या अडॉप्ट करायला लागतात, त्या पूर्वीच्या. म्हणजे मला आठवतं की मला पूर्वी सिरियल करायची झालं तर मी दादरवरनं इथे अंधेरीत स्क्रिप्ट घ्यायला यायचो. ती स्क्रिप्ट मी आदल्या रात्री घेऊन ती पाठ करून मग सेटवर जायचो. मला ती आधी स्क्रिप्ट, सिनेमाचे तर आपल्याला महिने आधी स्क्रिप्ट मिळते, ती मला सवय होती. पण डेली सोपला स्क्रिप्ट ते रात्री तर ती लिहित बसायची. तुमचा मेकअप होऊन रेडी होऊन तुमचं लाइटिंग झाल्यानंतर स्क्रिप्ट आली, ती म्हणजे तुमच्या जर अर्धा तास आधी आली तर ते तुमचं नशीब, नाही तर तुम्ही तयार आहात, स्क्रिप्ट आली, तुम्ही ती वाचली, ती तुम्हाला तिथेच पाठ करावी लागणार. तुम्हाला ते प्रॉम्प्टिंग नाही किंवा काही नाही, कारण कॅमेरा पकडतो. इंटेन्स सीन्स आहेत किंवा तर प्रॉम्प्टिंगला ऑडियन्सला पटकन कळतं की तो विचार करत बोलतोय, तुम्हाला प्रॉम्प्ट करून. आता तर असं होतं की तुम्हाला ते डायलॉग्स इतके पाठ करायला लागतात की त्या सबकॉन्शियस माइंडमध्ये, कारण तुम्हाला परफॉर्म करताना. आणि आई कुठे काय करतेचं मी तुम्हाला सांगू, 17, 18 पानांचा एक सीन असायचा, आणि सगळ्यात जास्ती अरुंधतीला बोलायला लागायचं, संजनाला बोलायला लागायचं, आणि ते पाठ करूनच बोलायला लागायचं. म्हणजे दमछाक व्हायची, ऍक्टर्स लोकांची दमछाक व्हायची.